आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांचे जलसमाधी आंदोलन। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जात जलसमाधी आंदोलन केले आहे। विमानतळासाठी गावे उठवली, जमिनी घेतल्या, पण दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे। विमानतळ उभारल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना नोकऱ्या देणार होते, मात्र त्याबाबतचे लागणारे प्रशिक्षण सिडकोने बंद केल्याचा आरोप केला आहे। दिलेल्या जमिनीच्या बदल्यात 22.5% विकसित भूखंड अद्याप सर्वांना वाटप केलेले नाहीत। अशा अनेक मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केले आहे। आता आंदोलन सध्या स्थगित केले असले तरी संबंधित प्रशासन येत्या 30 तारखेला बैठक घेणार आहेत। त्या बैठकीच्या नंतरच आम्ही निर्णय घेऊ आणि जर बैठकीमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गेट बंद आंदोलन करू, असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।